मंडळी, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपर्णामध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहोत इराणियाच्या स्कूलमध्ये, कारण आज इराणियाच्या स्कूलमध्ये काय आहे इराणिया? आणि बटरफ्लाय बनणार. हे बघा. बटरफ्लाय बनणार आणि बनलेलं आहे ॲक्च्युली, आणि ते दाखव. आणि यामध्ये ना छान असे पंख आहेत, पण ते गाडीमध्ये तर आता लावले तर ते तुटून जाणार, त्यामुळे मग आता स्कूलमध्ये गेल्यानंतरच लावूया. आणि मम्मी पप्पांसाठी पण खूप मस्त असा क्षण असणार आहे, कारण त्यांना इराणियाच्या स्कूलमध्ये जायला मिळतं आहे, स्कूल बघायला मिळणार आहे. मम्मी पण खूप एक्सायटेड आहे. आणि आज आहे इराणियाचं ग्रॅज्युएशन डे, सो लास्ट डे ऑफ स्कूल, म्हणजे KG2चं. आणि आता नंतर नेक्स्ट क्लासमध्ये जातील त्या. सो आज ग्रॅज्युएशन डे आहे आणि त्यांनी स्किट परफॉर्म करणार आहे ते, त्यामध्ये त्या बटरफ्लाय बनलेल्या आहेत. आणि इराणिया, तुम्हाला सगळे डायलॉग्स माहिती आहे ना? हो. कसं आहेत ते? कसे? आवाजच नाही येत आहे तुझा इकडे. आणि त्यांनी स्किट खूप छान असं म्हणजे लर्न केलेले आहेत त्यांनी डायलॉग्स. बघूया आता. आणि पहिला स्टेज परफॉर्मन्स असणार आहे इराणियाचा. याआधी ग्राउंडमध्ये पहिल्यांदा झाला होता, जेव्हा स्पोर्ट डे होता ना, तेव्हा ग्राउंडमध्ये पहिला परफॉर्मन्स होता, आणि आज स्टेज परफॉर्मन्स असणार आहे. तर खरंच खूप मस्त वाटतंय आम्हाला. आणि हे सगळे ड्रेसेस वगैरे स्कूलमधनं मिळालेले आहेत त्या कॅरेक्टरचे त्यांना. सो इराणिया बटरफ्लाय आहेत, कोणी लॉयन म्हणलं आहे. आणि तुम्हाला कळेलच समोर जेव्हा तुम्ही स्किट बघाल, म्हणजे मी शेअर करेल तेव्हा. आणि हे बघा, निया, हे काय आहे तुझ्या डोक्याला? बटरफ्लायचं हेल्मेट. हेल्मेट. आणि श्रियान काय करतोय माहिती नाही, पण तो सगळ्यात आधी रेडी होता. श्रियान, आपण कुठे चाललोय? श्रियान? आपण गाडीत बसलोय, पण कुठे चाललोय? कुठेच नाही. काय? स्कूल मध्ये. बरं तू इकडे बघ, माझ्याकडे बघ, तुझी हेअरस्टाईल दाखवूया आपण सगळ्यांना. माझ्याकडे बघ, मी कुठे आहे? श्रियान, हे बघा, माझ्याकडे बघ. श्रियान, तू माझ्याकडे बघ. हे आहे नवीन हेअरस्टाईल. चला आता जाऊया स्कूलमध्ये. चला तर आता स्कूलमध्ये गेल्यावर. तर जस्ट आता आम्ही इराणियाच्या स्कूलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि अगदी वेळेवर आलेलो आहोत आम्ही. आणि इकडे तुम्हाला इराणियाचा छान असा लुक दाखवते. आणि इकडे माझ्या इराणिया बनलेल्या आहे बटरफ्लाय. से हाय टू एव्हरीवन. हाय. ऊन येत आहे. हा, बस झालं. 2023. तर आता इराणिया चाललेले आहे त्यांच्या क्लासमध्ये. तर इराणिया त्यांच्या क्लासमध्ये गेलेले आहे, कारण टीचरने सांगितलं की प्रोग्राम स्टार्ट होण्याआधी मुलांना क्लासरूममध्ये पाठवा आणि पॅरेंट्सनी दुसऱ्या ऑडिटोरियममध्ये बसायचं आहे. सो प्रोग्राम स्टार्ट होण्याच्या 5 मिनटं आधी आम्हाला तिकडे बसायचं आहे. तर मी आता आज जाऊन बसते. आणि इथे आहे मम्मी पप्पा आणि सारंग, त्यांचं फोटोशूट सुरू आहे बघा. आणि हा आहे ऑडिटोरियम रूम, जिथे इराणियाचं स्किट परफॉर्म होणार आहे. आणि छान असं यांनी डेकोरेशन पण बघा किती छान केलं. आणि इथे ग्रॅज्युएशन डे. वाव. तर आता मी बसलेलो आहोत इथे. आणि आता बरेच मेंबर्स यायचे आहेत, बऱ्याच सीट्स रिकाम्या आहेत. आता इराणियासुद्धा येतील. आणि इराणिया आत्ता गेलेल्या आहेत त्यांच्या क्लासमध्ये टीचरकडे, आणि तिथे त्यांचं एकदा स्किट परफॉर्म होईल, म्हणजे जरा रिव्हिजन टाईप होईल. आणि हिचं सुद्धा बाळ आहे त्यात. आणि ती काय बनली आहे? ती काय? हंटर बनलेली. इराणिया बटरफ्लाईज. हो. तर आता त्याला त्याचं स्किट सुद्धा बघूया आपण जरा वेळानंतर. Kindergarten children are confident in spirit, in finite, in resources, and are eager to learn. Sometimes they may forget what you said, but they will not. I want to take you on to a memorable trip where you can witness the beauty of nature, where you can witness the beauty of your own dreams, your real home. A trip to your own stunning Mother Nature. Are you all ready for it? Can't hear you all. Rhetorical words. While reading drama, with this activity, we learn how to be calm in front of everyone.
all the animals are scared of them. The lions liked to sleep all day long. Today all of them were fast asleep after the heavy meal. But this time something strange was happening. And look up at the sky. Watch the clouds above. And search for with some sharp tools to cut down a tree. All the jungle animals were terrified that their homes would be gone. Guys, look over there. Oh, wow! What a big lion family. Oh, let's catch them. Okay, be careful. They must be really strong. It is going really hard. My tree lion family, my tree lion family. Please listen to us, please listen to us. Tell me what happened. Some bad humans are invading in the jungle. We want to ruin our precious jungle. We will take care of it. We will take care of it. We must take care of it. The lion family spotted the bad humans and roared. तर इराणीचा परफॉर्मन्स झालेला आहे आणि इकडे श्रियान ॲक्च्युली श्रियानला जरा बरं नव्हतं त्यामुळे त्याला मेडिसिन देण्याकरिता इकडे आणलेला आहात. चला जाऊया, लेट्स गो. आणि यांना छान असं रिफ्रेशमेंट मिळालेलं आहे, ते मी बॅगमध्ये ठेवलेलं आहे या बॅगमध्ये. आणि तीनही बाळांना घेऊन आता चालली आहे परत ऑडिटोरियम रूममध्ये. लेट्स गो, चला. आणि हा श्रियान बघा, त्याला ताप होता काय. चल चल जाऊया. याला ताप होता आणि औषध दिला त्याला आता जरा बिस्किट खावंसं वाटतंय. चल दादा चलो. आणि आता इराणी याचा फोटो सेशन सुरू आहे. इराणी याचं फोटो सेशन सुरू आहे आणि हीच तिची मैत्रीण त्यांच्या स्किटमध्ये सुद्धा होती मुक्ता. आणि हे बघा आता पोज देणं सुरू आहे. सगळे पॅरेंट्स त्यांच्या मुलांना आता पिक करतायत. बाकीच्यांचे काही स्किट्स व्हायचे आहेत, काही प्रोग्राम व्हायचे आहेत. आणि इकडे सुरू आहेत, इकडे सारंगवाड बघतायत कधी आम्ही घरी जाणार आता. आणि हे बघा पोज किती गोड देत आहे. इराणी या हां इराणी या. कसं वाटलं स्टेजवर? छान वाटलं. भीती वाटली नाही काय? मैत्रिणी यांच्या मैत्रिणी नाही ग, निघूया आपण. चला इराणी या स्टेजवर.
फ्रेंड नाहीये, बसमध्ये आहे. ओके. बरं, तुम्हाला स्टेजवर भीती वाटली का? नाही, मजा आली. चला जाऊया घरी, लेट्स गो. सो तिकडे पप्पा, इकडे सारंग. कसं वाटलं मुलींना स्टेजवर बघून सारंग? खूप मस्त. हा ना. आणि या दोघींचा कलर पिंक होता ना, हा. त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये वेगळ्या दिसायच्या. वेगळ्या दिसायला लागलेल्या, बरोबर. आणि बाकीच्यांचं काय होतं की बाकीच्यांना एकसारखे होते, जसं लायन होते तर खूप एकसारखेच हा. लायन होते. या दोन एक पिंक होत्या, म्हणजे ट्विन्स ॲक्च्युली ज्या होत्या ना त्या उठून दिसत होत्या ट्विन्स म्हणून. ते त्यांना पुढे व्हिडिओ दाखवशील? हा, तेव्हा कळेल त्यांना. आणि भीती नाही वाटली हो ना मनी? गुड आहे माझ्या पिल्लू. चलायचं घरी? नाही तर अशा पद्धतीने आजचा छान असा प्रोग्राम झालेला आहे. अजूनही थोडा प्रोग्राम सुरू आहे, पण श्रियान फार रडतोय. जसं त्याला सांगितलं मी मला की ताप आलेला आहे, तर तो जरा रडतो आहे. हे बघा, तो रडतो आहे. त्यामुळे आता मी निघणार, पण त्याला औषध दिलं आहे तर मे बी अर्धा तासानंतर त्याला थोडं बरं वाटणार. तर यानंतरचा काय नेक्स्ट प्रोग्राम आहे ते तुम्हाला सांगणारच मी. आणि आवाज फार जास्त असा ना दबलेला वाटतो आहे मलाच, घसा जरा भरून आला आहे माझा असं अगदी. आणि तिकडे निया बघा, तिकडे आहे निया, इकडे इरा. ती समोर एक मिरर आहे, त्या मिररमध्ये स्वतः मी कशी दिसते हे ते बघते, मी दाखवते तुम्हाला. झालंय बघून चल. चलायचं घरी आता, सुट्टे इराणी तुम्हाला. नो स्कूल. हा, J3 नाही, KG3 बस नंबर आहे. KG3 ला. हा, उद्या. हो, उद्याच. आजच्या उद्या. हो, ॲक्च्युली आजच्या उद्या याचा अर्थ असा की डायरेक्ट उद्या का, आणि उद्याच्या उद्या म्हणजे परवा, असं त्यांचं कोड लँग्वेज आहे. मग उद्या आम्ही जेव्हा J3 मध्ये जाणार तेव्हा J2 मध्ये येणार. हा, पण ते बस नंबर आहे बाळा. पण J1 J2 J3 होते. बरोबर. चला निघूया आपण. ओके, लवकरच J3 नाव जेवण हा, नंतर. चल. चला. कसा वाटलं प्रोग्राम? मस्त ना. इराणी आणि पहिल्यांदा स्टेज परफॉर्मन्स दिला, त्यामुळे अजूनच मस्त वाटलं. तर आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये जेवण करण्याकरता. जे तुम्हाला नेहमीच माहिती आहे की मला आवडतं ते म्हणजे केळीच्या पानावरचं जेवण, तर ते जेवण करण्याकरता आलेलो आहोत. कारण आत्ता वाजलेले आहेत, मी वॉच विसरलेली. किती वाजले माझी फोकस करू? हां, जाऊ दे, होत नाहीये. 12 वाजले. 12 वाजलेत आणि माझे पण 12च वाजलेत. कारण माझा घसा फार दुखतोय आणि घरी गेल्यावर परत स्वयंपाक बनवण्याचा स्टॅमिना पण नाही. आणि नवऱ्यावर ओरडायचं नाही ना, मग घसा दुखत नाही. आणि आधी पण आमचा असा प्लॅन होता की यांचं ग्रॅज्युएशन डे झालं की आपण तिकडे जाऊया. तर म्हणून आम्ही आता जेवायला आलेलो आहोत. आणि आज पहिल्यांदा इराणी आज इतका छान असा परफॉर्म बघितला, खरंच मन असं भरून आलं. कारण स्टेजवर जाणं आणि इतकं आय कॉन्टॅक्ट करणं सगळ्यांशी खरंच कठीण असतं, पण त्यांनी ते इतक्या छानरित्या पार पाडलं आहे ना. आणि त्यांनी म्हटलं की त्यांना जरा भीतीसुद्धा वाटली नाही स्टेजवर, तर ते पण मला खूप छान वाटलं त्यांचं. तर आता ते बसली आहे इथे जेवायला इरा, आणि इकडे निया पप्पा आहेत. निया जरा रडते आहे. नियाचं काहीतरी काय झालं तुला? तंत्र बिघडलेलं आहे तिचं. असो, तर चला आता आम्ही जेवण करतो. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.